जयगड किल्ल्याच्या बुरुजाची दुरावस्था एबीपी माझानं पहिल्यांदा ही बातमी दाखवली। जिल्हा प्रशासनाने तातडीने पावलं उचलली आणि आता राजकीय नेत्यांनी देखील त्याची दखल घेण्यास लोकप्रतिनिधींनी दखल घेण्यास सुरुवात केलेली आहे। राजन साळवींनी थेट जयगड किल्ला गाठलेला आणि पाहणी केलेली आहे। मी त्यांच्याशी बोलतोय। सर, पाहणी केलात? जय महाराष्ट्र। तुमचं किंवा स्थानिकांशी बोलल्यानंतर तुम्हाला काय माहिती मिळालेली आहे आत्ताच्या घडीला? प्रथमतः गड किल्ले यांचं संवर्धन आणि संरक्षण ही जी भूमिका एबी माझ्या टीमने घेतल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। कारण ह्याचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ह्या गड किल्ल्यांशी निश्चितपणे आहे। हे गड किल्ल्यांचं संवर्धन संरक्षण करणं ही जबाबदारी पुरातन खात्याकडनं केंद्र राज्यामधून हवं लागतं खरं म्हणजे। परंतु मला स्वतःला प्रश्न असा पडलेला आहे की ह्या सरकारचं यांच्याकडे दुर्लक्ष होते आणि म्हणून या अनुषंगाने आपण ही भूमिका घेतल्यानंतर असं काही आम्ही भेटलो आणि तातडीने मला वाटलं की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला येऊन जयगड किल्ल्यामध्ये यावं, तिथलं पाहणी करावी, स्थानिक लोकांशी चर्चा करावी। आणि आत्ता आल्यानंतर मी पाहिलं की या ठिकाणी GSWची एक जेटीचं काम चालू आहे। समुद्रामध्ये ड्रेसिंग करण्याचं काम चालू आहे, त्याच्यावर जेटी उभी राहणार आहे आणि म्हणून खोलवर समुद्रामध्ये त्याची खोदाई केली जाते आणि त्यामुळेच या बुरुजांना किल्ल्याला धक्के बसलेले आहेत आणि ढासळण्याची सुरुवात झालेली आहे। ह्या इथलं ग्रामस्थांनी मला सांगितलं की काही दिवसापूर्वी इथली लोक उपोषणाला बसले होते, त्यांचंही नुकसान या ठिकाणी होतं आहे। म्हणून या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे आणि म्हणून मी स्वतः जातीनिशी इथं आलो, पाहणी केली, ग्रामस्थांना भेटलो। मी ताबडतोब 2 दिवसाच्या कालावधीमध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा विषय घेणार। देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री त्यांना लेखी स्वरूपामध्ये त्यासंबंधी विनंती करणार की तातडीने आपण लक्ष घालावं। माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा प्रशासनाने सुद्धा याचं लक्ष घातलेलं आहे, स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी अग्रभागी आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने ह्या कंपनीकडनं ह्या बुरुजाला त्रास होत आहे असं चित्र प्रथम दृष्टी दिसतंय। तातडीने त्या कंपनीला काम ते बंद करावे, अशा तऱ्हेचे आदेश द्यावे अशी माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती राहणार आहे। तर एकंदरीत राजन साळवींनी असं म्हटलं आहे की याची दखल शासनानं घ्यावी आणि त्यांच्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत ते करणार आहेत आणि मुख्य गोष्ट म्हणजे अधिवेशनामध्ये देखील याबाबत मुद्दा उपस्थित करणार आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, जयगड, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।